चला तर आज मी शेवटी आजारी पडलेली आहे। एक्झर्शन जास्त झालं आणि 1-1.5 महिना झालं खूप टेन्शन आहे। मी किती हसरी दिसली किती स्ट्रॉंग असली तरी मनातून आतून दुःखी आहे, परंतु मुलांसाठी मी जगत आहे। तर माझी बीपी लो झाल्यामुळे मला आज सलाईन घ्यायचं काम पडलं। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया। तर ही कोण आहे? ही आहे जिमी। तर जिमी कोण आहे? तर जिमी आहे आमच्या फ्लॅट मालकाची मस्तपैकी कुत्री आणि खूप छान आहे आणि हिला जसं म्हटलं तसं हे करते आणि माणसापेक्षा जनावरांना तुम्ही जीव लावा ते तुम्हाला जीव लावतात आणि आपल्या घराची रखवारी करतात आणि खूप छान ही जिमी आहे। तर आमचा थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता फ्लॅटमध्ये, तर ते दादा आले होते तर त्याच्यामुळे ते बोलले की हिला थोडंसं फिरवा म्हणून। तर हिला घेऊन मी फिरत होती थोडीशी। म्हटलं चला थोडंसं हिच्यासोबत लाड करूया खेळूया आणि स्वराची खूप इच्छा आहे की अशी जिमी नावाची डॉगी आपल्या घरी घ्यायची। तर जिमीचा लाड वगैरे केला आणि सकाळपासूनच थोडीशी मला तब्येत विकनेस आला होता, परंतु स्वरासोबत होती तिला पाठवायचं होतं त्याच्यामुळे तिच्या तयारीत लागली। आधी फ्लॅटमध्ये आल्यानंतर क्लिनिंगच्या याच्या त्याच्यात लागली आणि स्वतःकडे झालं दुर्लक्ष आणि त्याच्यापेक्षा मनावर जे वार झालेले आहेत आपल्यापासून धोका, तर तो मनातून जात नाही आहे की ज्या लोकांसाठी आपण एवढं केलं आणि भरपूर लोक म्हणतात की बाबा तुम्ही त्या गोष्टी काढू नका। कसं आहे ज्यांनी सहन केलेलं आहे ना तोच समजू शकते की आज आपलं 10-12 लाखाचं घर स्वतःने हक्काने बांधणे आणि ते सोडवणे काय असते। तर इथं मी स्वयंपाक करत होती आणि अजून एक भाजी करायची होती, तर मी ती भाजी करत होती आणि स्वराने इथं सलाद वगैरे तयार केलेलं होतं आणि आता स्वराला खूप मी मिस करत आहे। तिची भरपूर अशी म्हणजे आठवण येत आहे, परंतु आपण काही करू शकत नाही। जे होते ते चांगल्यासाठीच होत असते असं मानूया आणि समोर जाऊया। तर मी मसाला करून घेतलेला होता, म्हणजे शेंगदाणा कांदा आणि टोमॅटो भाजून घेतले होते आणि ते मिक्सरमधून बारीक केले। त्याच्यानंतर जिरं मोहरी आणि ते पेस्ट सोडल्यानंतर लाल होण्याची वाट बघितली आणि त्याच्यामध्ये मग त्या शेंगा असतात ना उकडलेल्या त्या सोडून दिलेल्या आहेत। तर असा माझा आजचा दिवस होता। त्याच्यानंतर मग मी हॉस्पिटलमध्ये गेली तर माझा बीपी लो झालेला होता, चक्कर येत होत्या, हातपाय प्रचंड दुखत होते कारण कंटिन्यू उभं राहणे व्हिडिओ शूट करणे। परंतु अशा याच्यातही जर आपल्या चेहऱ्यावर स्माईल आहे तर ते कशामुळे आहे? कारण मला कोणालाही रडताना आता दाखवायचं नाही आहे। लोकांना पाहिजे होती रडणारी तबला महिला, पण मला तसं दाखवायचं नाही आहे। माझ्या चेहऱ्यावर कितीही म्हणजे मनात कितीही दुःख असू द्या मी आता रडणार नाही हे मी डिसाईड केलेलं आहे। रडणार तर एकट्यात रडणार, 4 भिंतीत रडणार, पण तुमच्यासमोर मी कधीही रडणार नाही कारण पडलेल्या घराचे विटासुद्धा लोक घेऊन जातात। तर मी तर एक स्त्री आहे त्याच्यामुळे मी स्वतःला समजावते की हाय आता रडू पाणी कमी झालं नाही, याच्यातलं रसूही कमी झाले। रडण्यामुळे लोकांना आनंद होतो आणि तो आनंद मला लोकांना द्यायचा नाही आहे। आपण रडलो की लोकांना आनंद होतो ना, म्हणून मला लोकांना तो आनंद द्यायचा नाही आहे। मी हसणार आणि लोकांना रडवणार। किती काही झालं मी ठरवलेलं किती टेन्शन असलं तरी मी ॲटलिस्ट राहणार आहे। सलाईन सुरू आहे तरी बाय मूग डाळ कुरकुरे पाणी खाण्यापिण्याच्या बाबतीत माणसानं डॉक्टरांनी गेली पाहिजे, खाणं सुरू ठेवलं पाहिजे। या तुम्ही पण खाणं एक तास काय करायचा टेम्पर हाच करायचा ना। आजारी नाही जाऊ, आजारी असल्याने झाल्यावर फर्स्ट टाइम सलाईन आणि हॉस्पिटल। आता रडू पाणी कमी झालं नाही, याच्यातलं रसूही कमी झाले। रडण्यामुळे लोकांना आनंद होतो आणि तो आनंद मला लोकांना द्यायचा नाही आहे। आपण रडलो की लोकांना आनंद होतो ना, म्हणून मला लोकांना तो आनंद द्यायचा नाही आहे। मी हसणार आणि लोकांना रडवणार। बंद करू बंद। बोलणार आईचा फोन आला, पोरगं बोलत नाही, तो काही बोलत
त्याच्यानंतर मी घरी आली. घरी आल्यानंतर आईचा व्हिडिओ कॉल आलेला. मग आईला सांगितलं की थोडंसं बरं नव्हतं, त्याच्यामुळं मी हॉस्पिटलला जाऊन आलेली आहे. आईने मग फोन केला, स्वराज माझ्यासोबत व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलणं झालेलं आहे. आणि आई सांगत होती पान वगैरे टाकलेलं आहे, मोठी वहिनी वगैरे गेलेली आहे. आणि आईसोबत बोलून खूप छान असं वाटलं की चला आईचा फोन आला म्हणून. हॅलो फ्रेंड्स, तर आताच मी हॉस्पिटलमधून आलेली आहे. स्वराज बघा, काय झालं मम्मा, काय झालं मम्मा, काही नाही झालं मम्माला. काही नाही झालं बेटा, इंजेक्शन दिलं मला डॉक्टरने. रडू नये, काही नाही होत. मुलं काळजी न हे बघा रडत आहेत. काळजी वाटत आहे त्यांना. हा, तर एक्झर्शन जास्त झालं ना, गेल्या 1 महिन्यापासून इकडं जा तिकडं जा, सरक सोरा, इकडे जा तिकडे जा, म्हणजे एक्झर्शनच सुरू आहे निवड. गावाला जा, इकडं जा तिकडं जा. आणि त्याच्यानंतर गावाला जाणं जास्त झालं, चक्कर इकडं तिकडं. आणि इथं आल्यानंतर फ्लॅट शिफ्टिंगमुळे भरपूर म्हणजे इकडे जा तिकडं जा, याच्यामुळं ना खूप 15 दिवस झाले माझी तब्येत खराब होती. माझे विकनेस भरपूर आलेला आहे मला, तरी पण काम करायचं केलं. आणि फायनली आता सेट झाल्यानंतर मग आज हॉस्पिटलला गेली. मी तर जाणारच नव्हती. जसं तुम्हाला माहिती आहे, माझ्या रिलेटिव्हची मुलगी माझ्यासोबत राहते, तर ती आता कॉलेजमधून आली तिचं हे करून. तर तिने बघितलं, म्हणे ताई तुम्ही खूप विकनेस झाल्या आणि तब्येती खूप लो झालेली दिसत आहे. मग गेलो तर BP लो वगैरे झालेला होता, आणि BP लो झालेला होता आणि घबराट आणि म्हणजे हातपाय खूप दुखत होते. तर डॉक्टरने सांगितलं सलाईन घ्यावं लागते म्हणून 2-3 दिवस. तर मग तिने काही माझं ऐकलंच नाही. एवढ्या अधिकाराने, एवढ्या आपुलकीपणाने मला जबरदस्ती तिथं बसवलं, सलाईन वगैरे लावून दिले. आणि आता म्हणते तुम्ही काहीच करू नका, तुम्ही आराम करा, आम्ही बघते म्हणते स्वयंपाकाचं वगैरे. तर आता ती गेलेली आहे खाली शॉपमधून मॅगी वगैरे आणायला. आता थोडंसं आता सुनेंचं कसं असते, मॅगी वगैरे दुपारी मी केली होती, खिचडी आमटी वगैरे. आता ती बोलते मॅगी वगैरे करूया थोडीशी. तिनेच मग भाजीपाला वगैरे बनाना वगैरे तिनंच आणलेला आहे. तर असं आहे. मुलं बघा कशी काळजीत पडलेली आहेत. काय झालं मम्माला, काय झालं मम्माला. मम्मा तुला डॉक्टरने आंबे आणू आता, थांब थोडंसं बरं वाटत. कधी आणले? आता बाहेर गेलती की नाही, आंबेही आणले. अजून काय काय आणलं? आंबे आणले. बस काय काय आणलं दीदीनं सांगे ना. दीदी कशी आहे सांग आपली. आमची दीदी लई छान आहे. आंबे आणले, केळा आणले, बिस्किट आणले, अजून लोय भाजीपाला आणला. आवडते का तुला दीदी? दीदी सोबत दिवसभर भांडण नसतं करत राहायचं. अजिबात त्या मुलीचं नीचं जास्त पटत नाही. क्रॉस करतात दोघी पण. मुलीला मी मारायला गेली तर ती म्हणते राहू दे ताई, मारू नका. खूप लाड करते पण दोघांचं. तर चला बघू आता काय करते ती खायला. आता ती आम्हाला कुत्र घेऊन देणार आहे. कुत्र मला घेऊन देणार आहे मम्मी. कुत्र ओली. तर चला बघतो आता ती काय करते स्वयंपाक.